Practical number 14, radiation pattern of Yagi-Uda antenna. Practical significance is antenna are a fundamental component of modern electronic system. The radiation pattern of the antenna is the principal concern when they establishing the contact between signal source and its target. Implementing this lab assessment, students will examine the radiation pattern of Yagi-Uda antenna by hands-on field testing. This allows students to visualize how the most commonly types of real-world antenna design function. The communication मध्ये antenna is the most important element to study for electronic student. बरोबर, अँटेना हा कम्युनिकेशन साठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जो तुम्हाला स्टडी करायचा आहे. लास्ट टाइम आपण फोल्डेड डायपोल अँटेना बघितला, आता यागी-उदा अँटेना बघायचा आहे आपल्याला. यागी-उदा अँटेना मध्ये डायग्राम दाखवली बघा इथे यागी-उदा अँटेनाची. त्याच्यानंतर रेडिएशन पॅटर्न कसा असणार आहे यागी-उदा अँटेनाचा. फिगर ऑफ 8च आहे, जसा फोल्डेड डायपोलचा आपल्याला फिगर ऑफ 8 घेतो त्याच पॅटर्न मध्ये आहे, थोडा फिगर ऑफ 8च आहे. प्रॅक्टिकल सेटअप करायचा आहे असा पूर्ण तो बघणार आहे आपण. रिसोर्सेस रिक्वायर्ड मध्ये सेटअप ऑफ यागी-उदा अँटेना. जो अँटेनाचा सेटअप आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेम जसं आपण फोल्डेड डायपोलला यूज केलं तसंच आहे, फक्त त्यात आपल्याला यागी-उदा अँटेना सेट करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर फील्ड स्ट्रेंथ मीटर लागणार आहे, सेमी कंपोनेंट लागणार आहे सगळं आपल्याला. फ्रिक्वेन्सी जनरेटर लागणार आहे, फील्ड स्ट्रेंथ मीटर लागणार आहे, रिसिव्हर अँटेना लागणार आहे आणि ट्रान्समीटर अँटेना असणार आहे यागी-उदा अँटेना. सेटअप सेम आहे, प्रोसिजर सेम आहे. अँगल ऑफ रोटेशन वरून आपल्याला रिसिव्हर स्ट्रेंथ काढायची. यागी-उदा अँटेना थिअरी पार्ट बघू आपण थोडा आधी. Antenna is the antenna that is well known for its high gain and directivity. Most important function is Yagi-Uda antenna. It is well known for its high gain and directivity. A Yagi-Uda antenna is formed by a combination of three major elements: driven element, reflector and directors. Apple मध्ये आपण दोन एलिमेंट बघितलेले होते, याच्यामध्ये तीन एलिमेंट आहेत: ड्रिव्हन एलिमेंट, रिफ्लेक्टर आणि डायरेक्टर. ते पण आपण डायग्राम मध्ये बघणार आहे पुढे. These are basically designed to operate in very high and ultra high frequency bands and offers the operating frequency ranging between 30 MHz to 3 GHz. यागी-उदा अँटेना हा फोल्डेड डायपोल अँटेना पेक्षा ऍडव्हान्टेजेस आहे आपल्याला यागी-उदा अँटेनाचा, की तो अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी किंवा व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी दोन्ही फ्रिक्वेन्सीला वर्क करतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी रेंज आहे 30 MHz to 3 GHz.
डायग्राम आहे बघा या गेज अँटेनाची, जो आपण आता डे टू डे लाईफ मध्ये यूज करतोय तो असा पॅकेट मध्ये आहे या गेज अँटेना. कंस्ट्रक्शन बघू या गेज अँटेनाचे. या गेज antenna has three main elements that combinedly form its structure. These three major elements are driven element, which is generally a half-wave folded dipole, a reflector, and director. ठीक आहे. 3 elements जे आपण आधी पण डिस्कस केले. 3 elements कोणते कोणते? रिफ्लेक्टर, डायरेक्टर्स आणि ड्रिव्हन एलिमेंट. तर हे 3 टाइप्स आहेत त्याचे. इथे डायग्राम मध्ये पण दाखवलेले आहेत बघा. आता हे डायरेक्टर्स आहेत इथे, जे फोल्डेड डायपोल मध्ये आपण नव्हते पाहिलेले. हे डायरेक्टर्स इथे ऍडिशनल आहे. फोल्डेड डायपोल मध्ये आपण काय पाहिलेलं होतं? ड्रिव्हन एलिमेंट जे होते तो होता त्या सेम ॲज फोल्डेड डायपोल. हा बघा ड्रिव्हन एलिमेंट. जेव्हा आपण फोल्डेड डायपोल बघितला तेव्हा मला प्रॅक्टिकल दाखवलं तेव्हा मी हा फोल्डेड डायपोल होता तिथे, बरोबर. त्याच्यानंतर ड्रिव्हन एलिमेंट आणि रिफ्लेक्टर, त्याच्या पुढे रिफ्लेक्टर होता आणि ड्रिव्हन एलिमेंट होतं त्याच्यावर. ऍडिशनल याच्यात थर्ड पार्ट जो आहे तो आहे डायरेक्टर. तर हे आहेत डायरेक्टर. ठीक, इथे बघा डायग्राम मध्ये दिसतोय हा आहे रिफ्लेक्टर. रिफ्लेक्टरला इथे कॅरी करण्यासाठी क्लॅम्प आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फीड लाईन, ह्या दोन्ही ज्या आहेत त्या फीड लाईन्स आहेत. हा आहे ड्रिव्हन एलिमेंट फोल्डेड डायपोल. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्सुलेटर आहे मधले. हा डायरेक्टर 1 आणि हा डायरेक्टर 2. हा हॉरिझॉन्टल सपोर्ट साठी आहे आणि हा आहे स्टँड. ठीक आहे. हा सेम तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं बघा, स्टँड. त्याच्यानंतर हे सगळे आहेत डायरेक्टर्स. ठीक आहे. फोल्डेड एलिमेंट या साईडला आहे. ठीक आहे. डायरेक्टर्स, फोल्डेड एलिमेंट आणि रिफ्लेक्टर या साईडला. इथे बघा दिसतोय बघा, इथे फोल्डेड एलिमेंट जो आहे तो इथे आहे. फोल्डेड डायपोल जो आहे तो इथे आहे आणि रिफ्लेक्टर. The structure contains one driven element and a reflector, while directors can be more than one. The figure below represents the structure of Yagi diagram. स्ट्रक्चर आत्ताच बघितलं आपण, परत एकदा बघा. इथे आहे रिफ्लेक्टर, तो कॅरी केलेला आहे, इथे क्लॅम्पने सेट केलेला आहे. रिफ्लेक्टरच्या पुढे आहे फोल्डेड डायपोल. फीड लाईन्स आहेत या दोन्ही. एंड पॉइंटचे टिप्स आहेत त्याच्या फीड लाईन्स आहेत, ज्या सेंटर हॉरिझॉन्टल स्टँडने क्लॅम्प करून फिट केलेलं आहे. ठीक आहे. इन्सुलेटर आहे आणि हा स्टँड आहे. आणि हे डायरेक्टर्स 1, 2, 3, 4 किती पण असू शकतात, कमी आणि जास्त असू शकतात, त्याच्यावर त्याची स्ट्रेंथ डिपेंड आहे. ठीक आहे. तर हे आहे कंस्ट्रक्शन. परत एकदा बघू. Yagi antenna has 3 main elements that combine form its structure. These 3 major elements are driven element, which is generally a half-wave folded. This is a driven element, folded dipole. A reflector, हा आहे reflector, and director. हे director 1, director 2. The directors can be more than 1. रिफ्लेक्टर जरी सिंगल असलं तरी डायरेक्टर हे मोर दॅन 1 असू शकतात. Basically, the arrangement is said to be an array of active and parasitic elements. The dipole, generally a metallic rod, acts as the active element as external feeding is provided to it using the transmission line, while reflector and directors are the parasitic elements of the structure. याच्यामध्ये दिलेले मेटॅलिक रॉड्स जे आहेत, डायपोल
डायपोल जो आहे आपला फोल्डेड डायपोल जो आहे तो मेटॅलिक, हा बघा हा फोल्डेड डायपोल जो आहे मेटॅलिक रॉड असतो, तो कशासाठी यूज केला जातो? फीडिंग इलेमेंट म्हणून यूज केला जातो. फीड लाईन्स दाखवल्या मी तुम्हाला, हे बघा इथे फीड लाईन्स दाखवलेल्या आहेत. तर इथे फीडिंग इलेमेंट टू प्रोव्हाइड द ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे, एक्सटर्नल फीडिंग इलेमेंट प्रोव्हाइड द ट्रान्समिशन लाईन, त्यासाठी यूज केला जातो. डायरेक्ट while the reflector and directors are parasitic elements of the structure. हे दोन्ही जे आहेत reflector and director, those are the parasitic elements. The parasitic elements are also metallic rod left parallel in the line of straight orientation with respect of the driven element. त्याला parallelly सेटअप केलेला असतो. डायपोल फोल्डेड डायपोलला त्याचा पण सेटअप जो आहे तो पॅरललीच असतो. इट इज it is noteworthy here that no external excitation is provided to the parasitic element. इथे लक्षात ठेवायची एक गोष्ट आहे की एक्सटर्नल एक्सायटेशन हे प्रोव्हाइड केलेलं नाही. However, when the dipole is excited using a transmission line, then the current that flows through the driven element induce the voltage in the parasitic element. जे तुम्ही डायरेक्टर्स यूज करता त्याला काही एक्सटर्नल कुठल्याही प्रकारचं एक्सटर्नल एक्सायटेशन दिलेलं नाहीये. जे डायपोलला मिळतं तेच त्याला कन्वर्ट त्याला मिळतात. बाकीच्या जे डायरेक्टर्स आहेत त्याला पण तेच एक्सायटेशन मिळतं ज्याच्याने तो करंट फ्लो करतो. ठीक आहे. ऑल दीज एलिमेंट्स आर माउंटेड ऑन अ सेंटर रॉड दॅट ॲक्ट्स ॲज अ हॉरिझॉन्टल सपोर्ट. मधला जो आहे त्याला ते माउंट केलेले असतात, त्याला हॉरिझॉन्टल सपोर्ट म्हणतात. वर्किंग बघू आपण आता या अँटेनाचे. We know that the external excitation is directly provided to the active element of the arrangement, that is the dipole. जे external excitation जे आहे ते directly provide केले जातं folded dipole ला. The flow of the current through the active element induced a voltage in the parasitic elements that cause the current to flow through it. The element having the length greater than lambda by 2, that is the reflector, shows the inductive characteristics. Therefore, the current in the reflector lacks the induced voltage. जो रिफ्लेक्टर आहे तो इंडक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स फॉलो करतो. ठीक आहे. Whereas the one shorter than the half wave dipole, the director is capacitive, so the current flowing through its lead the voltage. ठीक आहे. डायरेक्टर जे आहेत ते मोस्टली लॅम्बडा बाय 2 मीन्स डायरेक्टरची जी तुम्ही कॅल्क्युलेशन्स आहेत ते शॉर्टर आहेत रिफ्लेक्टरपेक्षा. ठीक आहे. तसं पण डिझाईन करताना डायरेक्टर रिफ्लेक्टरपेक्षा लहान असणार आहे. As we know that the director is placed in front of the driven element, so these directors add the field of the driven element in the direction away from it. When the multiple directors are placed in the arrangement, then each director will provide excitation with the next one. जेव्हा मल्टिपल डायरेक्टर्स तिथे आपण प्लेस्ड करणार आहोत, इथे 2 डायरेक्टर दाखवले, तर याच्या पुढे 3 किंवा 4 जरी डायरेक्टर असले तरी एक्सायटेशन कसं प्रोव्हाइड होईल? फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड. तर तेच डायरेक्टर्स एक्सायटेशन प्रोव्हाइड करतात पाठीमागच्या बाकीच्या ड्रिव्हन एलिमेंट्सला. दिस इज डन इन ऑर्डर टू रिड्यूस द लॉसेस ड्यू टू द बॅक रेडिएटेड वेव्ह ॲज मच ॲज पॉसिबल. तर बेनिफिट असं आहे की काय होतं, लॉसेस जे आहेत ते रिड्यूस होत आहे त्याच्यामध्ये. In order to get additional gain, multiple directors can be used in the direction of the beam. जास्त गेन साठी जे आहेत आपल्याला ते मल्टिपल डायरेक्टर्स जे आहेत ते आपण यूज करतोय. गेन जे आहे ते आपल्याला हाय गेन रिक्वायरमेंट साठी आपण यागिउदा अँटेना, त्याचं आपण ऍडव्हान्टेजेस पाहिले की बाकी अँटेनापेक्षा हाय गेन आपल्याला यागिउदा अँटेनामध्ये मिळते. मग हाय गेन मिळण्यासाठी
बेनिफिटच हा आहे की त्याच्यात आपण डायरेक्टर्स जास्त प्लेस करू शकतो. ठीक आहे. What are the characteristics of Yagi-Uda antenna? A Yagi-Uda antenna is said to be beam antenna if it is only three element array, a driven and reflector and only single director. ठीक आहे. तर एकच सिंगल डायरेक्टर असेल आणि रिफ्लेक्टर आणि ड्रिव्हन एलिमेंट असेल तर त्याला बीम अँटेना म्हणतात. ठीक आहे. इफ इट ऑफर्स अ मॉडरेट unidirectional directivity. The gain offered by Yagi-Uda antenna is around 8 dB with front to back ratio of approximately 20 dB. High gain capacity आहे Yagi-Uda antennaची. In order to increase the directivity, more elements can be added in the array. आता डायरेक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी कुठला एलिमेंट ऍड करणार आहे आपण, कुठला एलिमेंट ऍड करू शकतो तर आपण त्याच्यात डायरेक्टर्स जे आहेत ते 2, 3, 4 इन्क्रीज करू शकतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, डायरेक्टिव्हिटी जी आहे ती वाढणार आहे त्याची. अनदर नेम टू धिस अँटेना इज सुपर डायरेक्टिव्ह अँटेना ड्यू टू इट्स हाय डायरेक्टिव्ह गेन. जास्त डायरेक्टिव्हिटी मिळते बरोबर, इन्क्रीज द डायरेक्टिव्हिटी बरोबर. हाय डायरेक्टिव्हिटी मिळते या अँटेनामध्ये, Yagi-Uda अँटेनामध्ये, त्याच्यामुळे त्याला सुपर डायरेक्टिव्ह अँटेना असं पण म्हणतात. इट इज फ्रिक्वेन्सी सेन्सिटिव्ह, दस दिस फिक्स फ्रिक्वेन्सी डिव्हाइस. फ्रिक्वेन्सी सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे ती फिक्स ठेवावी लागते. ठीक आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर व्हेरी झाली तर त्याचं आउटपुट आणि इनपुटही व्हेरी होतं, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी जी आहे ती फिक्स ठेवावी लागते. रेडिएशन पॅटर्न बघा कसं होणार आहे. फिगर ऑफ 8च आहेत ऍक्च्युली. मायनर लूप्स पण येतात, लॉब्स पण आहेत इकडे. ठीक आहे. मेजर लॉब आहे इकडे आणि हा मायनर आहे. तर हा आहे रेडिएशन पॅटर्न. फोल्डेड डायपोल जो आपल्याला सिंगल फिगर ऑफ 8 येते आणि हा आहे Yagi-Uda अँटेनाचा रेडिएशन पॅटर्न. What are the advantages of the Yagi-Uda antenna? Yagi-Uda antenna offers very high gain. Advantages आहे. ठीक आहे. It is possesses a high directional characteristics because of the use of directors. डायरेक्टर्सचा मेन पार्ट आहे इथे Yagi-Uda अँटेना मध्ये, जे आपण फोल्डेड डायपोल मध्ये डायरेक्टर्स आपण यूज करत नाही बरोबर. याच्यात जे डायरेक्टर्स यूज करतोय त्याचा प्लस पॉइंट आहे Yagi-Uda अँटेनाचा. इट इज अ लो कॉस्ट अँटेना, कॉस्टिंग सुद्धा कमी आहे. Yagi-Uda अँटेना शोज सुटेबिलिटी टुवर्ड्स हाय फ्रिक्वेन्सी ऑपरेशन्स. हाय फ्रिक्वेन्सीसाठी Yagi-Uda अँटेनाचा यूज केला जातो, म्हणजे ते सुटेबल आहेत हाय फ्रिक्वेन्सीसाठी. हा प्लस पॉइंट आहे त्याचा. इट इज लाईट इन वेट अँड फीडिंग मेकॅनिझम इज ऑल्सो सिम्पल. वेट लाईट वेट आहे आणि जे फीडिंग कॅपॅसिटी आहे ती पण, फीडिंग एलिमेंट जे आहे ते पण इझी आहे. इट इज पॉवर efficient. Along with the above defined advantages, it also offer ease of construction and handling. Construction पण easy आहे आणि handling पण easy आहे. All these are the advantages. First one is very high gain. Second one is highly directional characteristics because of use of directors. Then low cost. Third one is low cost. Then suitable for high frequency operation. High frequency operation ला पण आपण use करू शकतो. Then light in weight. After that, feeding mechanism is also simple. Power efficient आहे. Then ease to construct and handling. एवढे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत आपल्याला Yagi-Uda अँटेनाचे. आपण जो सेटअप आहे आपला तो बघूया. अँटेनाचा जो सेटअप आहे तो टोटल सेटअप मॅन्युअल मध्ये दाखवला, तो बघितला होता आपण. परत एकदा बघू.
सेम डायग्राम आहे आपण जी आता मॅन्युअलमध्ये आता जी बघितली स्टडी केली. डायरेक्टरचे ते 3 डायरेक्टर्स दाखवलेले आहेत. फीड आहे, त्याच्यानंतर रिफ्लेक्टर आहे बघा. या विविध अँटेना आहे. The radiation pattern of dipole is figure of 8, but it is modified by parasitic element. Parasitic element मुळे थोडंफार मॉडिफिकेशन आहे त्याच्यामध्ये. कोणते पॅरासिटिक एलिमेंट्स? रिफ्लेक्टर्स ऑफ डायरेक्टर्स मुळे. प्रॅक्टिकल सेटअप आहे बघा. RF जनरेटर आहे, त्याच्यानंतर हा आहे या विविध अँटेना. RF जनरेटर या विविध अँटेना कनेक्ट करणार आपण फ्रिक्वेन्सी इनपुट देण्यासाठी. त्याच्यानंतर हा आहे रिसिव्हर आपला आणि इकडे आहे स्ट्रेंथ मीटर आहे. ठीक आहे, तर हा प्रॅक्टिकल सेटअप आपल्याला बघायचा आहे. प्रोसिजर बघू. Make connection as per the practical setup. Switch on the power supply. Connect output of antenna to field strength meter. Field strength meter connect करायचे output antennaच्या outputला. Rotate antenna in steps of 30 degree and measure field strength. Antenna जो आहे या विविध antenna तो आपल्याला 30 डिग्रीने रोटेट करायचा आहे आणि स्ट्रेंथ मीटरने स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. प्लॉट द डायरेक्शनल पॅटर्न ऑन अटॅच पोलर पेपर अकॉर्डिंग टू द रीडिंग इन ऑब्झर्वेशन. त्याची रीडिंग घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, रेडिएशन पॅटर्न जो आहे तो ड्रॉ करायचा. मॅन्युअल मध्ये जसं आपल्याला प्रॅक्टिकल सेटअप दिलेलं आहे त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड एलिमेंट्स आहेत ते आपण आता सगळे बघणार आहे. हा आहे रिसिव्हर अँटेना. रिसिव्हिंग एंडला आपण कनेक्ट करणार आहे, ज्याला फील्ड स्ट्रेंथ मीटर आपण कनेक्ट करणार आहे. दिस इज द या अँटेना. इथे बघा हा रिफ्लेक्टर आहे, हा फोल्डेड डायपोल आहे. ठीक आहे, आणि ते डायरेक्टर्स आहेत, 3 डायरेक्टर्स. हा आहे आपला या अँटेना. This is RF generator which is connected to the Yagi antenna. ठीक आहे, ते दाखवलं बघा RF जनरेटर. त्यांना ऑप्शन दिलेलं आहे ऍडजस्टमेंटसाठी. तर हे आपण RF जनरेटर जो आहे तो या विविध अँटेनाच्या खाली जिथे आपल्याला अँगल व्हेरिंग दिलेला असणार आहे तिथे आपण तो कनेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर दिस इज RF डिटेक्टर कनेक्टेड टू द रिसिव्हर अँटेना. हे रिसिव्हर अँटेनाला याला कनेक्ट केलेलं असणार आहे. ठीक आहे, स्ट्रेंथ मेजर करण्यासाठी आपण रिसिव्हर अँटेनाला RF डिटेक्टर जो आहे तो कनेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर हे आहे या विविध अँटेनाचा सेटअप. या विविध अँटेनाला आता हे 0 डिग्रीवर दाखवलेलं आहे. तर हे आपण ॲज पर आवर ऑब्झर्वेशन टेबल 30 डिग्रीने जसं आपण फोल्डेड डायपोल मध्ये बघितलं 30 डिग्रीने आपण व्हॅरी करून
स्ट्रेंथ मीटरवर त्याचं स्ट्रेंथ मेजर करणार आहे. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला या गिव्ह अँटेना जो आहे तो मूव्ह करायचा आहे. अशा पद्धतीने त्याला आर एफ जनरेटरचे स्ट्रेंथ मीटर जे आहे ते कनेक्ट करणार आहे आपण रिसिव्हर अँटेनाला आणि फोल्डेड डायपोलला आपण अँगल जो आहे तो 30-40 डिग्रीने चेंज करणार आहे. म्हणजे 0 to 360 डिग्री पर्यंत व्हॅरी करून आपण त्याच्यावर रीडिंग घेणार आहोत. ही जी डायग्राम आहे ती ड्रॉ करून घ्या बरं पटकन. ही जी डायग्राम आहे ही ड्रॉ करून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ही डायग्राम आपण जी आत्ता स्टडी केली पूर्ण बघितलं आहे हे सगळं आपण. ठीक आहे. डायरेक्टर 1, डायरेक्टर्स 2, फोल्डेड डायपोल जो आहे, ड्रिव्हन एलिमेंट आणि रिफ्लेक्टर, ही शॉर्टमध्ये डायग्राम 5 मिनिटात ड्रॉ करून घ्या.
झाली असेल डायग्राम ड्रॉ करून प्रॅक्टिकल सेटअप बघू कशा आहे आपण. ठीक आहे, बघा या ब्लूजा अँटेनासाठी खाली अँगल व्हेरी करण्यासाठी इथे स्केल दिलेलं आहे. स्केल कसं आहे अँगल व्हेरी करण्यासाठी आणि त्याच्यावर आपण अँटेना प्लेस करणारे हे स्टँड आहे. ठीक आहे, त्याच्यावर बघा हा या ब्लूजा अँटेना जो आहे अशा पद्धतीने बघा डायरेक्टर्स वगैरे हे त्याचे डायरेक्टर्स आहेत. हे सेपरेट येतात, मग त्याची आपण लेंथ आणि हाईट डिसाईड करायची. हे बघा त्याच्यानुसार हा सेट करायचा आहे. बघा 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर हे पूर्ण सेट करायचं. सेट केल्यानंतर स्टँडला जो आहे तो कनेक्ट करतो आपण. आणि इथे अँगल व्हॅरी करता येणार आपल्याला. ठीक आहे, 2 मिनिटं. सेटअप आहे हा. स्टँड सेट करायचा आहे. बघा परत एकदा दाखवतो. डायरेक्टर्स लावलेले आहेत. हा रिफ्लेक्टर आहे. इकडे डायरेक्टर्स आहेत. त्याची लेंथ जी आपण बघितली आता डायग्राम मध्ये तेवढ्या लेंथ मध्ये फिक्स करायचे आणि स्टँडवर माउंट करायचे. आणि अँगल व्हॅरी करण्यासाठी बघा खाली 0 वर सेट केलेला आहे तो तसा फिट करायचा 0 वर. आणि अशा पद्धतीने हा सेटअप आहे पूर्ण. ठीक आहे, इथे हा फोल्डेड डायपोल पण दिसतोय बघा. ठीक आहे, हा फोल्डेड डायपोल आहे. त्याच्यानंतर इथे डायरेक्टर्स आहेत आणि हा रिसिव्हर अँटेना आहे. इथे आपण अँगल व्हॅरी करणार त्याचा 30 डिग्री इथे 30 डिग्रीने व्हॅरी करणार. आणि हा रिसिव्हर अँटेना जो आहे त्याच्यावरून फिडेलिटी आणि गेन काढणार आहे. ठीक आहे, हा सेटअप आहे पूर्ण. त्याचे रिडिंग्स पण बघणार आहे आपण. सेम अशाचा असा आपण जो आपल्याला मॅन्युअलमध्ये प्रॅक्टिकल सेटअप दिलेला आहे तसा सेटअप तिथे करणार आहे. आणि रेडिएशन पॅटर्न रिडिंग्स घेऊन रेडिएशन पॅटर्न जसं आपण या अँटेनामध्ये ड्रॉ केला होता तसं रेडिएशन पॅटर्न ड्रॉ करणार.